ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले। एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे। एसटी कर्मचारी आंदोलनाला बसल्यामुळे डेपोत बस उभ्याच आहेत, त्यामुळे याचा थेट फटका प्रवाशांना बसणार आहे। या आंदोलनामुळे राज्यभरात एसटी बस बंद राहण्याची शक्यता आहे। मुंबई सेंटर येथील एसटी बस डेपोमध्ये या आंदोलनाचा फटका बसल्याचे पाहायला मिळते। गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग असते। अनेकांनी गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण देखील केले आहे। अशातच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे। राज्यभरात या आंदोलनाचा फटका बसल्याचे पाहायला मिळते। 7:30 ची एसटी बस होती, मात्र 1-1.5 तास होऊनही बस डेपोतच होती। त्यानंतर प्रवाशांना ही बस कुठेही जाणार नाही असे सांगण्यात आले, त्यामुळे प्रवाशांमध्येही संताप व्यक्त होत आहे। सरकार आणि प्रशासनामध्ये सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत। 2 महिन्याआधी रिझर्वेशन करूनही अशी अवस्था असल्याचा संताप प्रवाशांनी केलाय। एसटी कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाला रायगड जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे। जिल्ह्यातील 8ही आगारांमध्ये बहुतांश कर्मचारी कामावर हजर आहेत। सर्वच आगारातून सकाळपासूनच्या नियमित फेऱ्या सुरू आहेत। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, तसेच जुलै 2018 ते जानेवारी 2024 या काळातील महागाई भत्ता देण्यात यावा, या आणि अशा विविध मागण्यांसाठी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संघटनांकडून काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर ऐन गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांचे हाल होणार हे निश्चित आहे। राज्यमार्ग परिवहन महामंडळ एसटीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे। एसटीच्या सर्व कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत। राज्यभरात बैठकांचे सत्र राबवून 3 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय समितीच्या माध्यमातून घेण्यात आला होता। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।